सासंगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सासंगतची आपण भक्ती करत असतो आणि आपलं भक्त आणि भगवंत या दोन्हीमध्ये एक नातं तयार झालेलं असतं, एक कनेक्शन तयार झालेलं असतं. आणि या दोघांमध्ये असं कनेक्शन असतं की इतकं की जसं की एखादा जिवलग मित्र असावा, एकमेकांसाठी जीव देण्याची सुद्धा त्यांची भावना असते, की त्याच्यासाठी काहीही करायची भावना असते. किंवा एखादं आईचं मुलाचं नातं असतं, किंवा बहिणी बहिणींचं भावाभावाचं नातं असतं. अशी वेगवेगळी नाती असतात. प्रियकर प्रेयसीचं असतं, पती पत्नीचं नातं असतं. अशी वेगवेगळी नाते असतात की त्या नात्यांमध्ये आपण पाहतो की एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. आपण हे पाहिलेलं आहे नात्यांमध्ये. परंतु भक्तीमध्ये जर आपण भगवंताशी जर आपलं या पद्धतीचं कोणतंही एक नातं असं आपण तयार केलं, आपण भगवंताला, कोणी भगवंताला भाऊ मानतं, तर कोणी भगवंताला आई म्हणतं, कोणी पिता मानतं. आपण पाहिलेलं आहे की जे सगळे संत होऊन गेले ना, त्या संतांनी विठू माऊली, बघा विठ्ठलाला काय म्हटलं तर विठू माऊली म्हणजे आई मानलं. तर विठोबा, त्याला बापही मानलं, कोणी त्याला भाऊ मानलं. आपण पाहतोय की जे महाभारत आहे, महाभारतामध्ये द्रौपदीनं भगवंताला भाऊ मानलेलं, सुदाम्यांनी भगवंताला मित्र मानलेलं. त्याच्यानंतर आपण पाहतो की जे यशोदा मातेचं आणि भगवंताचं नातं होतं, म्हणजे आपण भगवंताशी यापैकी कोणतंही एक नातं जोडलं तर त्या नात्यांमध्ये एक असं कनेक्शन तयार होतं. आपण असं पाहतो की बघा की असं म्हणतात की जेव्हा आई आणि मूल असतं, मुलाला जर एखाद्या ठिकाणी लागलं तर त्या आईला त्याच्या वेदना जाणवतात आणि आई लगेच काळजीने व्याकुळ होते. तर हे कुठंतरी आत्म्याचं आत्म्याशी असलेलं कनेक्शन असतं, म्हणून ते घडत असतं. मग आपण कधीकधी आपण भक्ती खूप करतो आणि प्रामाणिकपणेही करत असतो, परंतु कधीकधी असं होतं बघा, ही जी दुनिया आहे, या दुनियेमध्ये वेगवेगळी आपली जी नाती आहेत, कधीकधी आपल्या जीवनामध्ये असे काही विकट प्रसंग घडतात आणि आपल्याला असं वाटतं की ते शेअरिंग करावं, कोणाला बोलावं, कोणाला सांगू. आणि मग आपण कोणतरी एखादा मित्र बघतो, त्या मित्राला आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतो, किंवा एखादी बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल, कोणी असेल, कोणाला तरी आपण त्याच्यातल्या आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करायला बघतो. परंतु कधीकधी आपल्या जीवनामध्ये असं काही घडत असतं की आपल्याला धड आईलाही सांगता येत नाही, धड आपल्या जवळच्या कोणत्याही नातेवाईकाला आपल्याला काही शेअर करता येत नाही, आपण कोणालाच काही शेअर करू शकत नाही. मग त्यावेळी आपल्याला भगवंत आठवतं की अरे, माझा भगवंत आहे ना, की त्याला मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करते, की तोच माझा रखवाला आहे, साथी आहे, तोच माझं रक्षण करेल. ज्यावेळेस आपण कधीकधी अशी होते, प्रसंग येतो की आपले सगळे नातेवाईक आहेत, त्यांना आपण मदत मागून झाली की आपल्याला शेवटी परमात्मा आठवतो. कारण परमात्मा हा आपला पिता आहे ना, आत्म्याचा पिता आहे, आपल्या आत्म्यांचा पिता आहे. तर त्याची आपल्याला आठवण येत असते. मग त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक जेव्हा नातं तयार होईल, त्यावेळेस त्याची आणि आपली नाळ जोडली जाईल. मग कधीकधी म्हणण्यापेक्षा आपण जरी नेहमीसुद्धा आपण आपल्या भगवंताशी आपण बोलू शकतो. भगवंताचं सुद्धा बोलणं आपल्या कानावरती येऊ शकतं. आपल्याला ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं ते म्हणतात ना, तो मार्गदर्शन आपल्याला करत असतो. परंतु ते कशा पद्धतीने, ते कधी शक्य होतं, तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे की आपण जे बोलतो सगळं, परमात्मा हा सगळं ऐकत असतो, देव आपलं सगळं ऐकत असतो. कारण की हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की परमात्मा कुठे कानांनी ऐकत नाही, परंतु त्याचे कान खूप मोठे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कधीकधी ना धावा करतो, देवा 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 करतो, पण जर आपला भाव नसेल, त्याच्यामध्ये शुद्ध भाव नसेल, तर तो परमात्म्यापर्यंत आवाज आपला पोहोचत नाही. कारण परमात्म्यापर्यंत जे पोहोचतात ना, ते आपली कंपनं पोहोचतात आणि कंपनं ही मनातील भावनांतून तयार होतात आणि परमात्म्यापर्यंत आपल्या शुद्ध भावनाच पोचतात. जर त्या भावनांमध्ये अशुद्धी असेल, आपलं मन जर अशुद्ध असेल, आपण जर कुणाला त्रास देण्याच्या उद्देशाने जर परमात्म्याची आठवण करत असेल, त्याला हाक मारत असेल, तर ती हाक मात्र परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही.
कारण देव शब्द ऐकत नाही, तो आपल्या मनातील भाव, संकल्प आणि भावना जाणतो. आपण जे बोलतो त्यापेक्षा आपण मनात काय विचार करतो, कशी भावना ठेवतो आणि कोणत्या व्हायब्रेशनमध्ये जगतो हे देव ऐकतो. कधीकधी काय होतं, आपण वाईट वाईट विचारांच्या भावना आपल्या मनामध्ये असतात, चांगल्या विचारांच्याही भावना मनामध्ये असतात. ह्या दोन्हीही भावना खरं तर परमात्म्यापर्यंत पोहोचतात. परंतु परमात्म्याचा जो आवाज आहे ना, तो फक्त ज्याच्या मनामध्ये शुद्ध संकल्प असतात ना, त्याच्यापर्यंतच पुन्हा पोचतात. म्हणजे आवाज हा प्रत्येक त्याचं मूलच आहे ना, ह्या सृष्टीवरती असलेलं त्याचं प्रत्येक आत्मा ही त्याचं मूलच आहे. आणि त्या प्रत्येक आत्म्याचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि तो आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्नसुद्धा करतो. परंतु त्याचं उत्तर फक्त जो मनाने पूर्णपणे शुद्ध आहे, पवित्र आहे, शांत आहे, त्यालाच त्याचं ते उत्तर ऐकायला येतं. आणि कधीकधी जर आपले फक्त शब्दच असतील ना, तर ते शब्द परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. भावना मात्र कंपनं पोचतात. मग ती वाईट असतील किंवा चांगली असतील. परंतु चांगल्या किंवा वाईट ह्या दोन्हीही कंपनांना परमात्मा प्रतिसाद देतो. समजा त्याचा एखादी आत्मा म्हणजे त्याचं मूल आहे, ते मूल जर वाईट विचार करते आणि त्रागा करून परमात्म्याची आठवण करते, तर तीसुद्धा आठवण परमात्म्यापर्यंत पोहोचते. पण परमात्मा त्याला काहीतरी मोलाचं मार्गदर्शन करून त्याचं ते विचार आहे ते भावनांच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. परंतु मात्र ते आपल्यापर्यंत येतच नाहीत, कारण त्या निगेटिव्ह विचारांच्यामध्ये आपलं निगेटिव्ह विचारांचं जे व्हायब्रेशन आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे दबले जातो. म्हणूनच कधीकधी आपण तोंडाने काहीच न बोलता मनात प्रार्थना जरी केली ना, तरी उत्तर मिळतं. देव जिथे कुठे आपण असेल ना, तिथून आपल्याला तो पाहत असतो, तिथून आपल्याला तो सगळं आपलं ऑब्झर्वेशन करत असतो आणि तो न्यायकारी आहे. योग्य त्या व्यक्तीलाच तो न्याय देतो. आपण जर त्याला हाक मारतो म्हणजे तो आपल्याला प्रतिसाद देणार नाही असं होत नाही. कारण आपल्या मनातला भाव जर शुद्ध आहे तर तो नक्की ऐकतो. आपले जर चांगल्या संकल्पना असतील, वाईट विचारही तो ऐकतो, स्वार्थी भावनासुद्धा ऐकतो आणि निस्वार्थी भावही तो आपलं ऐकत असतो, सर्व काही ऐकत असतो. परंतु देव लगेच आपल्यावरती कृपा करत नाही, तो आधी आपली पात्रता पाहतो. कधीकधी समजा एखादा व्यक्ती आहे ज्याच्याकडे अजिबातच पैसा नाही आहे, धन नाही आहे आणि तो भगवंताला धावा करतो की देवा मला धन दे, देवा मला धन दे. परंतु परमात्मा लगेच कृपा त्याच्यावरती करत नाही. त्यासाठी तो त्याची पात्रता पाहतो की त्याला जर धन दिलं तर त्या धनाचा तो दुर्व्यवहार तर करणार नाही, त्या धनाचा वापर केला तर तो स्वतः तर म्हणजे बिघडून जाणार नाही, त्याच्या जीवनामध्ये काही अधोगती घडणार नाही. याच्यासाठी तो देताना आपल्याला एखादी गोष्ट लेट देतो, उशिरा देतो आणि आपण मात्र त्याला कोसत राहतो. परंतु परमात्मा आपलं पात्रता पाहत असतो. जर आपलं कर्म, विचार आणि भावना जर शुद्ध असतील ना, तर देवाची मदत लगेच मिळते. समजा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जर आपण परमात्म्याकडे धावा करत असेल ना, की परमात्मा माझ्याकडे धन यावं ही माझी खूप इच्छा आहे, कारण मला गोरगरिबांची मदत करायची आहे, आणि त्याच्यामध्ये जर खोट असेल ना, तर ते मात्र परमात्मा पूर्ण करत नाही. जर खरंच शुद्ध भाव असेल ना, तर ते परमात्मा अशा व्यक्तीला, शुद्ध भावनांनी युक्त असलेल्या व्यक्तींना परमात्मा लगेच मदत करतो. देव आपली तक्रार नाही तर परिवर्तनाची तयारी ऐकतो. कधीकधी आपण तक्रार करत असतो की देवा हे दुःख काढ, देवा तो माणूस बदल. पण परमात्मा म्हणतात की हे माझ्या बाळा, तू पहिल्यांदाच तू स्वतःला बदल. तू जोपर्यंत स्वतःला बदलत नाहीस ना, तोपर्यंत काहीच बदलू शकत नाही. देव आत्म्याचं बोलसुद्धा ऐकतो, प्रत्येक आत्म्याचं बोल ऐकत असतो. तो स्वतःला बदलू इच्छिते, जे अहंकार सोडते, जे संयम, प्रेम आणि पवित्रता स्वीकारते, अशा सर्वांचे तो बोल ऐकत असतो. शुद्ध मन देवाशी थेट कनेक्शन असतं. शुद्ध मनाचं देवाशी थेट कनेक्शन होतं. जर मोबाईलला नेटवर्क नसले तर मोबाईल चालू होत नाही, तसं आत्म्यालासुद्धा शुद्धतेचं नेटवर्क लागतं. आणि आत्मा शुद्ध असेल ना, की परमात्म्याचं कनेक्शन आपल्याशी आपोआपच जोडलं जातं. जर मन जर अशुद्ध असेल, राग असेल मनामध्ये, ईर्ष्या असेल, भीती असेल, द्वेष असेल, तर देवाचं मात्र सिग्नल येत नाहीत. काय होतं, कधीकधी आपण परमात्म्याला एखादा निर्णय विचारतो की हे प्रभू मला आहे ना हे करायचं आहे, मला ह्याच्यामध्ये कळत नाही. कधीकधी आपण द्विधा अवस्थेमध्ये असतो की मला कधीकधी मुलं असतात बघा की त्यांना असं इंजिनिअरिंगला जायचं की डॉक्टरी करू, ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन असतं. जर एखाद्याची देवावरती श्रद्धा असेल, त्याने जर विचारलं देवाला की देवा मी ह्याच्यातलं काय करू, त्यांनी विचारलं खरं, पण ते परमात्म्याचा जो सिग्नल आहे, परमात्मा जे काही सांगतोय ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं मन हे शुद्ध असायला लागतं. मनामध्ये जर ह्या राग, ईर्ष्या, भीती आणि द्वेषाच्या जर भावना सगळ्या
जर अशुद्धी असेल आपल्या मनामध्ये तर परमात्म्याचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचत नाही. परमात्मा काय बोलतोय, काय सांगतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यासाठी आपलं मन शांत, पवित्र, स्थिर असलं पाहिजे ना, तर देवाचं मार्गदर्शन आपल्याला आपोआपच मिळतं. देव बाहेर नाही उत्तर देत, त्याचं आपल्या उत्तर आतूनच येतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की बघा, एखादा मी देवाला एक काहीतरी प्रश्न विचारला आणि देवाने मला उत्तर दिलं, मला ती आतूनच प्रेरणा आली. तर ती आतूनच प्रेरणा म्हणजे परमात्म्याचं ते टचिंग असतं. तो स्वप्नात येतोच असं नाही, तो आवाजात बोलतोच असं नाही, तो उत्तर मात्र आपल्याला देत असतो. काय करणार तो उत्तर आपल्याला कसं देतो, तर आपल्या बुद्धीला योग्य दिशा देतो. म्हणजे समजा मला प्रश्न पडला आहे की मी इंजिनिअरिंगला जाऊ की डॉक्टरीला जाऊ, तर तो मला बरोबर त्याच दिशेला घेऊन जाणार की ज्या दिशेनं मी जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या बुद्धीला तो योग्य दिशा देतो. अशा गोष्टीतून तो मदत करतो. परिस्थितीत बदल घडवून, कधीकधी परिस्थिती आपल्यासमोर अशी वेगळ्या प्रकारे तयार झालेली असते आणि आपण जर त्याला मदत मागितली तर आपली परिस्थिती बदलवण्याचं काम तो करत असतो. त्याच्यानंतर कधीकधी असं करतो की तो अंतर्मनाला शांती देतो. कारण आपलं मन आतून इतकं ढवळलेलं असतं, इतकं अशांत असतं, अस्वस्थ असतं. पण आपण त्याला मदत मागितलं ना की त्यावेळी तो आपल्याला शांततेच्या म्हणतात ना, शांततेचं ते दान देतो आपल्याला. शांततेच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचवतो, अंतर्मनाला आपल्या शांत करतो आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच आपल्या आतूनच मिळतं. म्हणून कधी समस्या तशीच असते, पण आपली दृष्टी बदललेली असते. कारण समस्या तीच असते, परंतु ज्यावेळेस आपली दृष्टी बदलते त्यावेळेस समजून जायचं की परमात्म्याची मदत आपल्याला मिळालेली आहे. देव सर्वांचा ऐकतो, पण ओळखतो त्यालाच. हा जो देव आहे ना, तो ना सर्वांचा ऐकत असतो. म्हणजे एखादा पापी असेल ना त्याचंही ऐकत असतो आणि एखादा पुण्यवान असेल ना तर त्याचंही ऐकत असतो. सर्वांचा ऐकतो, परंतु तो ओळखतो त्यालाच की जो देवाला फक्त मागण्यासाठी आठवतो. आपल्याला देवाची ओळख खूप महत्त्वाची, आत्म्याला देवाची ओळख महत्त्वाची आहे. जो देवाला फक्त मागण्यासाठी आठवतो आणि जो देवाला परमात्मा किंवा पिता म्हणून नातं जोडतो, यामध्ये फरक आहे ना. म्हणजे दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत. एक व्यक्ती फक्त सतत देवाला मागत असते आणि एक व्यक्ती निस्वार्थ प्रेम करत असते. मला तुझ्याकडून काही नको, मला फक्त तुझ्याकडून प्रेम हवं आहे. फक्त प्रेमाच्या अपेक्षेने म्हणजे शुद्ध भावनेनं परमात्म्याशी नातं जोडतो आणि देवासाठी करत राहतो की देवा हे तुला आवडते ना, मग मी हे करतो. देवा तुला ते आवडते ना, मग तुझ्यासाठी हे कर्म करतो. परंतु मला हे दिलंस तर तुला ते देईल, अशा भावनेनं स्वार्थी हेतूनं देवाची आठवण करणाराचा वर्ग वेगळा आहे आणि देवावरती शुद्ध भावनेनं प्रेम करणारा वर्ग वेगळा आहे. याच्यामध्ये फरक आहे. जो देवाला स्वतः त्याच्याशी एक नातं आहे देवाशी. बघा, माऊलींनी भगवंतासाठी कार्य केलं, त्याच्या प्रेमासाठी कार्य केलं. स्वतःच्या मग शरीराचा विचार केला नाही, मनात किती लोकांनी त्रास दिला याचा विचार केला नाही. हे असतं भगवंतावर असलेलं खरं प्रेम. जे आत्मे देवाला ओळखतात, परमात्म्याचं जे श्रीमत आहे, परमात्मा जो सांगतो त्या पद्धतीने चालतात, त्याच्या आठवणीमध्ये राहतात, त्यांचे बोल देव अधिक प्रभावीपणे ऐकत असतो. आपल्याला ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये हे लक्षात आले आहे की देव आपलं सगळं ऐकतो, पण शब्दांपेक्षा तो भावना ऐकतो. आपल्या भावना तिथं असणं महत्त्वाचे आहे आणि मागण्यापेक्षा तो पात्रता पाहतो. आपण काय मागतो याच्यापेक्षा आपली पात्रता पाहतो. तक्रारींपेक्षा तो आपल्यामध्ये परिवर्तन पाहतो. जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हाच देवाची मदत स्पष्टपणे अनुभवायला मिळते. जेव्हा परमात्मा म्हणते की तू स्वतः बदलला की तुझं अंतर्मन शांत होईल आणि अंतर्मन शांत झाले की माझी हाक तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर हे जे आहे या व्हिडिओमधून आपण हे समजून घेतलं की परमात्म्याशी आपण बोलतो, पण तो आपल्याला उत्तर देतो. मग तो कसं देतो, कशा पद्धतीने देतो, याच्यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये चिंतन केलं. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्य रंगाचे.